ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको करत टायर पेटवून देत गाड्या अडवल्या आहेत। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे, मात्र तरीही सरकार अद्याप कोणताही निर्णय घेत नाही आहे। त्यामुळे आक्रमक होत ओबीसी बांधवांनी जालना ते नांदेड महामार्गावर रास्ता रोको केला आहे। त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे। दादा, मला सांगा की काय तुम्ही आंदोलन केले आणि कशामुळे केले? आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न चालू आहे, 55 लाख दाखले महाराष्ट्र शासनानं जुन्या नोंदी शोधून त्या ठिकाणी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश दिला आणि नंतर सगळ्या सोयरांचा शासन आदेश काढण्याच्या मनस्थिती शासन आहे। त्यासाठी वडीगोद्री आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा 7वा दिवस आहे, प्राणांतिक उपोषण आहे आणि त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज वाटूरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। नाव सांगा। रामप्रसाद थोरात, सभापती पंचायत समिती परतूर। दादा, मला सांग की लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे, मात्र सरकार अद्याप गांभीर्य असल्याचं दिसत नाही। आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघमारे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता 7 दिवस बसलेत। कुठंतरी सरकार जातीभेद करीत आहे। मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे। फक्त मी नाही त्यातलींकडे लावातले असे यांचे धंदे चालू आहेत आणि यांनी खरं मराठा समाज असो ओबीसी समाज असो यांच्यात भांडणं लावण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांची पोळी भाजण्यासाठी करीत आहेत आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेलेच आहेत, पण त्यांना येणाऱ्या विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील। त्यांनी जसं रयतेचं राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठेही राहिलेलं नाही। महाराष्ट्र कुठेतरी विचलित होत चाललेला आहे। त्यामुळे त्यांना ओबीसी बांधवातर्फे सांगणे की आता तरी कुठेतरी जागवा, नाही तर याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावे लागतील। मधुकर झरेकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष, जालना। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।